आता पाहूया राजकीय बातम्या। शिंदेना सोबत घेतल्याचाही भाजपला पश्चाताप। महापालिका निवडणुकीनंतर पश्चाताप उघडपणे दिसेल। पश्चातापाचा उद्रेक झाल्यावर राजकारणात उलथापालथ होईल, संजय राऊतांचा दावा। शिवसेनेला फसवणार हे पहिल्याच दिवशी सांगितलं होतं। युती करणार नाही हे आमच्या लोकांना सांगत होतो। भाजप विश्वासाला पात्र नाही, त्यांनी आम्हाला गाफील ठेवलं। रवींद्र धंगेकरांचा भाजपवर आरोप। मुंबईतील निवडणुकीत श्रेयस होणारी टोळी सक्रिय, काही लहान बालकही सहभागी झालेत। फडणवीसांचा आदित्य ठाकरेंचा अमित ठाकरेंना टोला। मुंबईचा महापौर महायुतीचा हिंदू आणि मराठीच होणार, फडणवीसांना विश्वास। मुंबईत मराठी महापौर होईल, थेट हिंदू का म्हणता, तर दिल्लीतील बूटसाट्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवणे, संजय राऊतांचा शिंदे फडणवीसांवर हल्लाबोल। निष्ठा आणि कणखरपणा काय असतो हे दाखवण्याची वेळ आली। कुठेही गाफील राहू नका, आपण केलेली कामं सांगा, उद्धव ठाकरेंचं आवाहन। तर तुमच्या समोर लोक आले की त्यांना विचारा मुंबईसाठी काय केलं, ठाकरे आक्रमक। निवडणुका आल्या की काही जणांना सूर्याजी पिसाळ, अफजल खान आठवतात। बाळासाहेबांचा विचार मारणारे सूर्याजी पिसाळ म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। निष्ठावंतांची पक्षांतरं, गुंड टोळ्यांची राष्ट्रवादी। तिकीट नाकारलं म्हणून पक्ष सोडणारे सर्वाधिक लोक भाजपचे। सामनाच्या रोखठोकमधून अजित पवारांसह भाजपवर निशाणा। मी 9 वर्ष जेलच्या बाहेर नोकरी केली। श्रीकृष्णाचा जन्मही जेलमध्ये झाला होता। नाव न घेता शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटलांची भाजपवर टीका। सरकारमध्ये मंत्री असल्याने आपल्याला भाजपवर बोलता येत नाही, मला सर्वांशी आय लव्ह यू करावं लागतं। मतदारसंघातील युतीवरून गुलाबराव पाटलांचं मिश्किल वक्तव्य।